हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवर स्वागत करते. अगदी मनापासून स्वामींचरणी मनोमन प्रार्थना करते की तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामींनी लवकरात लवकर पूर्ण करू देत. मला तुमची जन्मतारीख काय आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा हा, कारण आजचा विषय तसाच आहे. तुमची बर्थ डेट 5 तारीख, 14 तारीख, 23 तारीख तर नाही आहे ना? जर असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकायला विसरू नका. आज आपण बोलणार आहोत 5 अंक ज्या मुलींचा आहे, खास करून मुलींसाठी, तर त्यांचं कसा असतो स्वभाव किंवा काय असतं 5 मुलांक असणाऱ्या मुलींच्या सोबत काही गोष्टी किंवा त्यांचं स्वभाव वर्णन. या ज्या मुली असतात त्या दिसायला कशा असतात, त्या सगळ्या विशेषता आपण त्यांच्या बघणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही जे चॅनलवर नवीन असताल तर जरूरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. अशाच नवनवीन माहिती, सणवार व्रत वैकल्याची जी आहे ती सगळी आपण इथं घेत असतो. छोटे छोटे साधे सोपे उपाय बघत असतो, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये आपल्या नशिबाची साथ आपल्याला भेटण्यासाठी याच उपायांची आपल्याला मदत मिळते. चला तर मग पुन्हा वळूया आपल्या विषयाकडे. जर काही मुली या 5 मुलांक असतील, 5 मुलांक म्हणजे कसा, तर जी आपली बर्थ डेट आहे, ज्या दिवशी आपला जन्म झालेला आहे, तर तो जो दिवस आहे किंवा ती जी तारीख आहे ना, तर त्या तारखेलाच आपल्याला मुलांक म्हणतात. आता जर 5 तारीख असेल तर 5 मुलांक झाला, 14 असेल तर 4 आणि 1 प्लस केल्यानंतर जो आकडा येतो तो 5, असं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. तर या तारखेला जन्मलेल्या ज्या मुली आहेत त्यांचा चेहरा खूप काही सांगून जातो. एकदम असा शांत, निरागस असं म्हणावं लागेल आपल्याला. असा असतो. मासूमियत जे म्हणतो ना आपण, ती त्यांच्या चेहऱ्यामधून झळकत असते. छान चेहरा असतो त्यांचा, ॲट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी. पण त्यासोबतच जरी त्या दिसत असल्या एकदम निरागस, तरी त्यांचा दिमाग हा खूपच तेज असतो. म्हणजे बुद्धी प्रचंड प्रचंड तीव्र असते. बुद्धीची क्षमता ही खूपच चांगली असते. कारण या निरागसतेच्या आतमधलं गूढ जे आहे, तोच यांचा जो आहे बुद्ध्यांक, बुद्धी, तेच बुद्धी जी आहे ती याच्यामध्ये लपलेली असते. म्हणून 5 मुलांक जे आहे त्यांना बुद्धीचं वरदान प्राप्त झालेलं असतं. तशाच या मुली दिसायला खूप सुंदर असतात आणि बुद्धिवान असल्यामुळे यांच्याकडं बरेच जण अत्यंत लवकर आकर्षित होतात. आणि अजून बघूया काय आहे यामध्ये आकर्षकता. तर तुम्हाला मी सांगितलं ज्यांची ज्यांची जन्मतारीख 23 आहे, 14 आहे, 5 आहे, त्या सर्वांचा मूलांक हा 5च येतो. कारण 5 अंक कशासाठी दर्शवतो? 5 अंक हा बुध ग्रहाचा अंक आहे. बुध ग्रह हा रिप्रेझेंट करतो बुद्धी, ज्ञान आणि बुद्धीचा कारक असा मानला जाणारा बुध ग्रह. म्हणूनच 5 मुलांक असणाऱ्या मुलींचा दिमाग किंवा बुद्धी ही तेज असते. त्यांच्यामध्ये बोलण्याची चातुर्यता खूप छान असते. कोणालाही ते लवकरच आपल्या बोलण्यामध्ये फसवू शकतात आणि आपल्या बोलण्याच्या कर्तृत्वामुळे किंवा बोलण्याच्या चालाखीमुळे आपलं म्हणणं समोरच्यावरती पटवून देऊ शकतात. त्याचबरोबर या मुली कोणताही विषय असू दे, तो लगेच ग्रहण करतात. लगेच त्यांना समजतो एखादा विषय. अभ्यासात त्यामुळेच खूपच हुशार असतात. आणि एखाद्याची जी बुद्धी आहे किंवा एखाद्याचा म्हणण्याचा उद्देश समजून घेण्यात यांना महारथ हासिल झालेला असतो असं म्हणावं लागेल. कारण पटकन त्यांची चाणक्य बुद्धी ते आत्मसात करते. याशिवाय यांना खूप मित्रमैत्रिणींचा परिवार असतो, ज्यांच्यासोबत एकदम छानपणाने ते राहत असतात. आणि यासोबतच 5 अंक हा धनवैभव, वाणीचातुर्यता आणि सक्सेस, यशप्राप्ती करण्यासाठी खूपच असा चांगला समजला जातो. त्यामुळे यांना कोणत्याही गोष्टीमध्ये जे आहे सक्सेस, यश मिळायला काही हरकत नाही. त्यांचा स्वभाव जो आहे तो थोडा बोलता असतो किंवा बोलणं त्यांना आवडत असतं. आणि त्यांचा छंद किंवा त्यांना आवडणारा विषय म्हणजे फिरायला जाणे, इकडे-तिकडे वेगवेगळ्या ठिकाणी रम्य परिसर पाहणे, हे खूप आवडत असतं त्यांना फिरायला जाणे. याशिवाय त्यांचं कम्युनिकेशन स्किल हे खूप चांगलं असल्यामुळे त्यांच्या बोलण्याचा प्रभाव हा लवकरच दुसऱ्यांवर पडतो. चांगले विचार करणारे व त्या विचारातून काहीतरी नाविन्य साधणारे असे हे लोक असतात. आता 5 मुलांक ज्यांचा आहे
त्यांना 1, 3 आणि 6 या लोकांसोबत त्यांची चांगली अशी जोडी बनते किंवा त्यांचं जे आहे स्वभाव एकमेकांशी चांगले पटतात. त्यामुळं त्यांना मित्र-मैत्रिणीचा परिवार जास्त असतो. याशिवाय 5 अंकवाले लोकं जे आहेत ते नकारात्मक प्रभाव लगेच खेचून घेतात. त्यामुळे त्यांना जे आहे गाईला हिरवा चारा हा दिला पाहिजे बुधवारच्या दिवशी. बुधवारी बुधग्रहाचा वार असतो. त्यामुळे तुम्हाला चांगले परिणाम देखील दिसून येतील आणि तुम्ही जे आहे एकदम खुलेपणाने सगळ्यांशी बोलता, ते बोलणं थोडंसं कमी केलं पाहिजे या कलियुगात खास करून आणि थोडंसं विचार करून मग बोलता आलं तर अतिउत्तम. तर आजचा हा विषय तुम्हाला कसा वाटला? जर आवडला तर आपण सगळ्याच मुलांकाविषयी थोडी-थोडी माहिती घेऊया. जर आवडला असेल तर लाईक करा आणि हा विषय ज्या 5 मुलांक असणारे तुमचे घरातील फॅमिली मेंबर्स, मित्र-मैत्रिणी असतील, तर त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा. जेणेकरून त्यांच्यातल्या काय आहेत खुबिया किंवा काय आहे त्यांच्यात वैशिष्ट्यपूर्ण ते त्यांना देखील माहीत होईल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन मुलांकासोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.